नाशिकमधनं सीबीआयचं पथक नाशिकमध्ये आलेलं आहे। पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडे आता तपास गेलेला आहे आणि नाशिकपर्यंत याचे धागेदोरे पोहोचलेले असल्यामुळे सीबीआयचं पथक नाशिकमध्ये पोहोचलेलं आहे। नाशिकमधल्या एका 30 वर्षीय तरुणाला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। किरण ताजणे आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। किरण, सीबीआयचं जे 4 जणांचं पथक आहे ते काही मिनिटांपूर्वीच नाशिकच्या क्राईम ब्रांचच्या कार्यालयामध्ये दाखल झालेलं आहे। सध्या जर बघितलं तर नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिट 2चं हे कार्यालय आहे आणि याच कार्यालयामध्ये या ठिकाणी असलेले जे एपीआय तोडकर आहेत त्यांच्या पथकानं खरं तर दुपारच्या वेळेला 30 वर्षीय शुभम खैरनार याला ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याचा ताबा मात्र आता हे सीबीआयचं जे पथक आहे ते घेणार आहेत। सध्याच्या घडीला ही संपूर्ण जी टीम आहे ती मुंबईहून नाशिकला काही मिनिटांपूर्वीच दाखल झालेली आहेत। आत्ताच्या घडीला जर बघितलं तर याच ठिकाणी आता जो शुभम खैरनार आहेत ज्याला या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्या सीबीआयकडच्या ताब्याची जी प्रक्रिया आहे ती केली जात आहे। दुपारच्या वेळेला राजस्थान पोलिसांकडनं नाशिकच्या पोलिसांना एक पत्रव्यवहार प्राप्त झालेला होता ज्याच्यामध्ये जो संशयित म्हणून जो शुभम खैरनार आहेत त्याला ताब्यात घेण्यासाठीची या ठिकाणी कारवाई करण्यासाठीची जी परवानगी आहे ती सूचना जी आहे ती करण्यात आलेली होती। सीबीआयचं पथक या ठिकाणी आता आपण जर बघितलं तर आता ते या संपूर्ण दरम्यान पथक जे आहे ते आता थेट चौकशी जो कक्ष आहे त्या ठिकाणी जे शुभम खैरनार याला ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आता हे पथक आपण जाताना बघतोय आणि ते जे पथक आहे ते आता थेटपणे या ठिकाणी शुभम खैरनार याची चौकशी करणार आहेत। ट्रान्झिट रिमांडच्या संदर्भानं देखील आता विचार केला जाऊ शकतो। खरं तर शुभम खैरनार याला दिल्लीला नेण्यासाठीची देखील तयारी केली जाते अशा स्वरूपाची माहिती आहे। राजस्थान पोलिसांकडनं आलेला निरोप, त्यानंतर नाशिक पोलिसांनी केलेली कारवाई आणि त्यानंतर आता या संपूर्ण नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडामोडी घडताय ते पाहता अतिशय मोठी ही घडामोड आहेत। संपूर्ण या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर आत्ताच्या घडीला हे जे नाशिकचे पोलीस आहेत सध्याच्या घडीला हे त्या चौकशी कक्षाच्या बाहेर आहे आणि यांनीच ही संपूर्ण कारवाई दुपारच्या वेळेला केलेली होती। या सगळ्या दरम्यान एक महत्वाची बाब म्हणजे जो शुभम खैरनार आहे त्या शुभम खैरनारनं या सगळ्या काळामध्ये आपला वेश आणि हेअरस्टाईल देखील बदललेली होती। त्यामुळे या संपूर्ण पथकासमोर शुभम खैरनारला ताब्यात घेण्यासाठीचं देखील मोठं आव्हान या सगळ्या काळामध्ये होतं। मात्र या सगळ्या दरम्यान नाशिक पोलिसांनी अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे आणि जो संशयित आरोपी शुभम खैरनार आहे त्याला आता सीबीआयच्या ताब्यात दिलं जाणार आहे। खरं तर 2 लाखाहून अधिक जे विद्यार्थी आहेत ते या सगळ्या दरम्यान परीक्षा देत असतात आणि त्या परीक्षेच्या काळामध्ये त्यांचं भविष्य ठरत असतं। अशा सगळ्या या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारं हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते पाहता थेट केंद्राच्या गृह विभागानं गंभीरपणे दखल घेतलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणजे आतापर्यंत 16 जणांना संशयित आरोपी म्हणून निष्पन्न देखील करण्यात आलेला आहे आणि त्यातले 2 आरोपी हे महाराष्ट्रातील आहे आणि त्यापैकी एक असलेला शुभम खैरनार याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सीबीआय आता त्याचा ताबा घेण्यासाठीची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती करणार आहेत। यामध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे शुभम खैरनार हा जो तरुण आहे तो 30 वर्षाचा आहे। BMSचं तो 4थ्या वर्षामध्ये शिक्षण घेतोय। नाशिकमध्ये तो राहतोय। त्याचे आई वडील जे आहेत ते नांदगाव तालुक्यातील जे एक गाव आहे खेडेगाव त्या गावामध्ये तो राहतोय आणि त्या ठिकाणी त्याचे वडील सुद्धा डॉक्टर आहेत, आई गृहिणी आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जो शुभम खैरनार आहे त्यानं मध्यस्थी केल्याची जी भूमिका आहे ती या सगळ्या दरम्यान निभावल्याची माहिती मिळते। 10 लाख रुपयांना या सगळ्या दरम्यान जे पेपर होता तो त्यानं घेतलेला होता आणि 15 लाख रुपयांना तिसऱ्या व्यक्तीला त्यानं दिला होता अशा स्वरूपाची माहिती आहे। काही ठिकाणी त्याचं प्रिंटिंग देखील झालेलं होतं। सोशल मीडियावर देखील हा संपूर्ण जो पेपर आहे तो लीक झालेला होता। मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। एवढ्यावरच हे प्रकरण न थांबता तक्रारीनंतर थेटपणे या सगळ्या दरम्यान ठिकठिकाणी धाडी टाकण्यात आल्या। ज्या ठिकाणी परीक्षा पार पडल्या त्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आणि आता जर बघितलं तर याच ठिकाणी सीबीआयचं जे पथक आहे ते पथक आता या सगळ्या दरम्यान जो संशयित आरोपी आहेत
शुभम खैरनार याला या ठिकाणी घेऊन आता दिल्लीला जाण्याची जी तयारी आहे ती करताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय। सीबीआयचं पथक या ठिकाणी आलेलं आहे। ते आता या सगळ्या दरम्यान जो शुभम खैरनार जो संशयित आहे त्याला आता ताब्यात घेताना या ठिकाणी दिसत आहे। शुभम खैरनार याला घेऊन हे संपूर्ण पथक आता दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। या सगळ्या काळामध्ये नाशिकच्या क्राईम ब्रांच पोलिसांची ही मदत घेऊन संपूर्ण जी कारवाई आहे ती केली जाते। खरं तर नीट प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेकांना या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नाशिक कनेक्शन आहे ते या सगळ्या दरम्यान सुरुवातीपासून बोललं गेलेलं होतं। त्यातलाच एक महत्त्वाचा आणि सगळ्या तपासाला वेग देणारा जो व्यक्ती होता तो म्हणजे शुभम खैरनार होता आणि त्यालाच आता ताब्यात घेतलं गेलेलं आहे। चौकशी कक्षातनं या ठिकाणी क्राईम ब्रांच युनिटचे जे दोनचे प्रमुख आहेत हेमंत तोडकर यांच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी आता थेटपणे शुभम खैरनार याची जी चौकशी आहे ती केली जाते। या संपूर्ण काळामध्ये आपण जर बघितलं तर अतिशय महत्त्वाचा तपासाच्या दृष्टीनं जो भाग आहे शुभम खैरनार याचीच आता कसून चौकशी केली जाणार आहे। खरं तर न्यायालयाच्या आदेशानुसार आणि एकूणच जी कायद्याची प्रक्रिया आहे त्यानुसार जर बघितलं तर आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर किंवा अटक केल्यानंतर त्याला 24 तासांच्या आतमध्ये न्यायालयामध्ये हजर करावं लागतं। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर आता या सगळ्या काळामध्ये ट्रान्झिट रिमांडची देखील शक्यता आहे। अशा सगळ्या काळामध्ये रात्रीच्या वेळेला सुद्धा स्थानिक न्यायालयामध्ये अशा वेळेला शुभम खैरनार याला सीबीआयच्या माध्यमातून न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं। या सगळ्या दृष्टीनं देखील काही प्रमाणामध्ये विचार केला जाऊ शकतो। खरं तर नीट प्रकरणाची थेट गृह विभागानं केंद्रीय गृह विभागानं दखल घेतलेली आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता ज्या पद्धतीनं सीबीआय थेट काही तासांमध्ये नाशिकला येऊन पोहोचलेला आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर या संपूर्ण तपासाला जो आहे तो वेग आल्याचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। सीबीआयचं 4 जणांचं पथक काही मिनिटांपूर्वी या ठिकाणी दाखल झालं। तातडीनं शुभम खैरनार ज्या खोलीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं चौकशी कक्षामध्ये त्या ठिकाणी सीबीआयची टीम पोहोचली आणि बाजूलाच असलेलं जे क्राईम ब्रांच 2चे जे प्रमुख त्या ठिकाणी बसतात हेमंत तोडकर त्यांच्याशी या सगळ्या दरम्यान संवाद केला आणि आता पुन्हा एकदा या सगळ्या दरम्यान शुभम खैरनार याची जी चौकशी आहे ती चौकशी केली जाते। त्यामुळे या सगळ्या दरम्यान पेपर फुटीच्या अनुषंगानं जे नाशिक कनेक्शन बोललं गेलेलं होतं ज्यामध्ये मध्यस्थीची भूमिका शुभम खैरनार यानं बजावल्याचं सांगितलं गेलेलं होतं त्या सगळ्या अनुषंगानं आता तपास केला जाणार आहे। शुभम खैरनार याला नेमकी या सगळ्या काळामध्ये पेपर नेमकी कोणी दिला तो पुढच्या कोणत्या व्यक्तीला दिला गेला याबाबतचा खुलासा या सगळ्या चौकशीच्या दरम्यान केला जाणार आहे। सध्या जर बघितलं तर आता याच ठिकाणी हे सगळे जे कर्मचारी आहेत ते सगळे या दरम्यान चौकशीला जी मदत करता येईल ती संपूर्ण मदत या सगळ्या कार्य करण्याच्या दरम्यान आपल्याला हे संपूर्ण हालचाल जी आहे ती दिसून येते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता शुभम खैरनार याला रात्रीतनं दिल्लीला नेण्यासाठीची देखील तयारी केली जाऊ शकते किंवा ट्रान्झिट रिमांडच्या दृष्टीनं देखील हा संपूर्ण विचार केला जाऊ शकतो। या संपूर्ण प्रकरणामध्ये नीट ही परीक्षा अशी आहे की या सगळ्या दरम्यान अनेक तरुणांचं अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य घडत असतं। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता थेटपणे या सगळ्या दरम्यान ही संपूर्ण चौकशीची कारवाई आहे ती केली जाते। आता जर बघितलं तर सीबीआयचे अधिकारी हे आतमध्ये आहेत आणि ते चौकशी करताय। याच ठिकाणी आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर जे या क्राईम ब्रांच युनिट 2चे जे तोडकर म्हणून जे प्रमुख आहेत ते बाहेर सुद्धा आलेले आहेत। आता शुभम खैरनारची 4 जणांच्या माध्यमातून सीबीआयचे जे अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून चौकशी केली जाते। आत्ताच्या घडीला बघतो की क्राईम ब्रांच युनिट 2चं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आता चौकशीला सुरुवात झालेली आहे। या चौकशीच्या दरम्यान सीबीआय कडनं ज्या पद्धतीनं आता चौकशी केली जाईल त्यामध्ये काही महत्त्वाचे भाग आहेत ते म्हणजे या सगळ्या दरम्यान शुभम खैरनार या नीटच्या पेपर फुटीच्या एकूणच या सगळ्या प्रक्रियेत कसा आला त्याला या सगळ्या दरम्यान पेपर फुटीच्या अनुषंगानं नेमके काय इनपुट्स होते या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यानं नेमकी कुणाकुणाला ही संपूर्ण पेपरची जी प्रत आहेत प्रश्नावली आहेत
ही नेमकी कुणाकुणाला दिली याचा संपूर्ण शोध घेतला अगदी जाणार अगदी आहे. त्यामुळे खरं सखोल म्हणजे 10 सध्या लाख याची रुपयांना चौकशी त्यानं होणं पेपर घेतलेला गरजेचं आहे होता. कारण मध्यस्थाची भूमिका जी बजावली. सुरुवात किरण दिसते आपल्याला ती नाशिक पासून दिसते ज्या ठिकाणी पेपरची पहिली कॉपी झालेली होती. त्यामुळे आता सीबीआय तपासात आणखीन काय काय उघड होतं हे आपल्याला बघायला लागेल. किरण, अपडेट घेत राहू तुर्तास. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.